आता आयुर्वेदाच्या दृष्टीनं याचे पादाभ्यंगाचे ग्रंथामध्ये फार छान फायदे सांगितलेले. त्याला म्हटलंय दृष्टी प्रसाद पुष्ट्यायु स्वप्न सुत्वत्व दार्ढ्यकृत. शिवाय जरा आणि श्रमनाशक असं म्हटलंय याला. दृष्टी प्रसाद म्हणजे डोळ्यांना हितकर आहे. पाय हे आपण पाहिलं की वाताचं मुख्य स्थान आहे. पादाभंग केला की शरीरातली उष्णता, शरीरातला वात हे दोन्ही कमी होतात आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा डोळ्यांच्या आरोग्याला नक्की मिळतो. दुसरा त्याचा गुण सांगितलाय पुष्टीकर म्हणजे शरीर घटकांना पोषण देणारा. वात कमी झाला की झीज कमी होते आणि स्निग्धता असते, त्यामुळे सांधे, स्नायू, अस्थि, मज्जा या सगळ्या धातूंना खूप छान नरिशमेंट मिळतं. तिसरा फायदा आहे स्वप्नकृत म्हणजे झोप चांगली करणारा, आणि याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलाय की पायाला मालिश केली की खूप छान झोप येते. सुत्वक म्हणजे त्वचा नितळ आणि मऊ करणार आहे. टाचांची किंवा पायाची त्वचा चांगली होतेच, पण एकूणच ब्लड सर्क्युलेशन सुधारल्यामुळे पूर्ण त्वचेला फायदा होतो.